नमस्कार, माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी गीडचं पॉकेट घेतलेलं आहे. त्याला अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्यातलं सारण काढून घ्यायचं आहे. इथे मी ताट घेतलेलं आहे, कट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला गॅसवरती पाणी ठेवायचं आहे पाक बनवण्यासाठी. पॅन ठेवलेले आहे मी. पॉकेटमधनं जे सारण आहे ते काढून घेतलंय ताटामध्ये. दूध घेतलेलं आहे गरजेनुसार, साखर घेतलेली आहे गरजेनुसार आणि पाणी घेतलेलं आहे. आता पाक बनवून घ्यायचा आहे आधी आपल्याला. पॅन ठेवलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे. इथं मी 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला 2 वाट्या साखर टाकून घ्यायची. 2 वाट्या साखर टाकलेली इथे. या पाण्याला आता उकळू द्यायचं आहे. उकळीपर्यंत 5 मिनिटं या पाण्याला उकळू द्यायचं आहे. आपल्याला काही एकतारी पाक करायच्या अशातलं काही नाही आहे. फक्त 5 ते 10 मिनिटं हे उकळू द्यायचं आणि गॅस बंद करून घ्यायचं. याच्यामध्ये मी वेलदोडे टाकलेले, ब्रश करून 4 ते 5 वेलदोडे आहेत ते टाकून घेतलेले. अशा पद्धतीने हा पाकला इथे मी जवळपास फोडून घेतलेला. चला मग आता या सारणला वळूया. आता या सारणला आपल्याला दूध टाकून भिजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जवळपास 20-25 गुलाबजामुन बनतील. अशा पद्धतीने थोडं थोडं दूध टाकून आपल्याला हे सारण भिजून घ्यायचं आहे. जास्त कडकही नाही आणि मऊही नाही, मिडियम हे सारण आपल्याला असं भिजून घ्यायचं आहे मस्तपैकी. अशा पद्धतीने सर्व सारण भिजल्यावरती आपल्याला याचे छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत आपल्याला. इथे जवळपास इथे भिजून झालेलं आहे. थोडंसं मला कडक वाटत होतं म्हणून मी परत दूध टाकून इथं आता हे पीठ तयार झालेलं आहे. आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. मी याच्यात थोडासा गोळा घेतला अशा पद्धतीने आणि आता हातावरती याला गोलाकार फिरून घ्यायचा या गोळ्याला. तळा जाणार नाही याची काळजी घ्यायची, थोडे कडक नाही छान बनलेला गोळा, मस्त गोलाकार. अशाच पद्धतीने मी सगळे गुलाबजाम बनवून घेतलेले. तळतो ना तेव्हा मोठे होऊन जातात म्हणून थोडेसे गोळे छोटे छोटे घ्यायचे. आता अशाच पद्धतीने आपल्याला पुढचे गुलाबजामुन बनवून घ्यायचे. दुसरा पण अशाच पद्धतीने बनवून घेतलेला आहे छानपैकी. अशाच पद्धतीने मी छोटे छोटे गोळे घेत गेले आणि तयार करत गेली गुलाबजाम. इथं आता गुलाबजाम तयार करून झालेले एका प्लेटमध्ये मी ते काढून घेते. अशा पद्धतीने मी एका प्लेटमध्ये हे गुलाबजाम काढून घेतलेले आहेत सर्व. आता वळूया. आता आपल्याला तळून घ्यायचे ते गुलाबजामुनला. कोणी तेलामध्ये तळतं, कोणी तुपात तळतं. मी तुपात तळणार आहे. अशा पद्धतीने इथे मी आता तूप गरम करून घेतलेले आणि एक एक करून हे गुलाबजाम मी तुपामध्ये सोडून घेतलेले. मंद आचेवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. गॅस खूप मंद ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने
फिरवून त्या तळून घ्यायचे. बघा छान कलर आलेला आहे मस्तपैकी. खूप छान आले गुलाबजामुन बघा. आता या गुलाबजामला आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. इथे या एक प्लेटमध्ये मी हे गुलाबजाम काढून घेतलेले आहे. अशाच पद्धतीने मी पुढचे गुलाबजाम तळून घेतलेले आहेत मस्तपैकी छानपैकी मंद आचेवरती. एक एक गोळे सोडायचे आणि अशा चमचीने साह्याने हे मिक्स करत जायचं आहे तेलामध्ये. बघा खूप छान झालेले आहेत गुलाबजामुन. मस्त कलर पण आलेला आहे. अशा पद्धतीने हे मी तळून घेतलेले आहे आणि प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. आता या गुलाबजामला आपण जो पाक तयार केलेला आहे त्या पाकामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे ते गोळे. अशा पद्धतीने मी एक एक करून पाकामध्ये सोडून दिलेले आहे ते सर्व. आता हे 5 ते 10 मिनिटं असेच राहू द्यायचे आहे पाक त्याच्यामध्ये जिरेल अशा पद्धतीने. मस्तपैकी आलेले आहेत गुलाबजाम. कलर पण खूप छान आलेला आहे. पाक पण छान झालेला आहे. घट्ट पण नाही पातळ पण नाही. खूप मस्त झालेला आहे पाक पण. बघा खूप छान गुलाबजामुन आले मस्तपैकी. अशाच रेसिपी बघण्यासाठी सर्व स्पीड चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मला थोडं बरं नाही म्हणून व्हिडिओ टाकायला पण उशीर झालेला आहे. बघा छानपैकी. आता आपल्याला एक बाउलमध्ये हे काढून घ्यायचे. अशा पद्धतीने हे करून मी सर्व गुलाबजाम ह्या बाउलमध्ये टाकून घेतलेले आहेत. इथं आता एका बाउलमध्ये हे गुलाबजाम काढून घेतलेले आहेत. वरून याच्यावरती आता पाक टाकून घेतलेला आहे गरजेनुसार. एक एक करून या बाउलमध्ये अशा पद्धतीने टाकून घेतलेले आहेत. खूप छान रेसिपी झालेली आहे मस्तपैकी. रंगही छान आलेला आहे गुलाबजामला मस्तपैकी. अशा पद्धतीने वरून पाक टाकून घ्यायचा आहे. पाक खूप छान झालेला होता मस्तपैकी. गुलाबजामुन पण छान झालेले आहेत. आता तुम्हाला मी याच्यातला एक गुलाबजामुन मी चिरून दाखवते मी मस्तपैकी. खूप जाळीदार आलेला आहे गुलाबजामुन. इथे मी आता एक गुलाबजाम घेते आणि सुरीने तुम्हाला कापून दाखवते मस्तपैकी. बघा किती छान आलेला आहे. सॉफ्ट आहे एकदम मस्त. वाव बघा पाकही व्यवस्थित जिरलेला आहे त्याच्यामध्ये.